वाटसरू. आपला जीवन प्रवास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोणाच्या तरी सोबतीने होत असतो. पण ह्या प्रवासात कोणीही कोणासाठी थांबत नाही हेच खरं. या प्रवासात अनेक वाटसरू भेटतात. या वाटेवर काही जण अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकत्र हातात हात देऊन प्रवास करतात, तर काही जण मध्येच आपला हात सोडून निघून देखील जातात. पण त्याच वेळेस काही वाटसरू अर्ध्या वाटेत पकडलेला आपला हात शेवटपर्यंत सोडत नाही. मग काय, प्रवास परत पूर्वीसारखा आनंदात सुरू होतो आणि अखेर काळ पुढे सरकतच राहतो. आता आयुष्याच्या उत्तरार्धात सुरू असलेल्या समुपदेशनाबरोबर विविध प्रशिक्षण शिबिरं, अपंग मुलांच्या पालकांसाठी समुपदेशनपर शिबिरं या कामाला संपूर्ण वेळ देण्याचं मी ठरवलं. आपल्या ज्ञानाच्या आणि अनुभवांच्या आधारे समाजातील या घटकांना सक्षम आणि खंबीर बनवण्यासाठी काम सुरू केलं. पण आत्तापर्यंत झालेल्या धावपळीमुळे आणि तणावामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकायला होई. सौरभचे बाबा आणि सौरभच्या जाण्यामुळे मोठी मानसिक पोकळी तयार झाली होती. तसं बघता आत्तापर्यंत नोकरीमध्येच पूर्ण वेळ जात होता, पण आता घरी आल्यावर कोणीच नाही असं होई. पण आमच्या सोसायटीचं वातावरण छान होतं. आमचा मजला म्हणजे एक कुटुंबच होतं. त्यामुळे मला कधीच एकटेपणा वाटला नाही. आणि आता तर याबरोबरच आपल्याकडच्या ज्ञानाचा आणि अनुभवांचा उपयोग करून समाजातल्या अनेक सौरभसारख्या मुलांची आणि त्यांच्या कुटुंबियांची आयुष्य थोड्याफार प्रमाणात का होईना सुकर करायचं मी ठरवलं. आणि याच काळात सुरू केलेल्या PhDच्या अभ्यासामुळे माझ्या मानसशास्त्र विषयात पारंगत होण्यास मला मदत होऊ लागली. अशीच 2 वर्ष सरली आणि मला 2007 साली PhDची पदवी देखील प्राप्त झाली. आपल्या समाजामध्ये समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती बाळगणाऱ्या अनेक व्यक्ती असतात आणि कुठे ना कुठे या निस्वार्थ भावनेने केलेल्या कामाची समाजाकडून दखल घेतली जाते आणि त्यातूनच एक नवी उमेद मिळते. अशाच प्रकारे मी केलेल्या कामाची समाजानं काही पुरस्कारांद्वारे दखल घेतली आणि मला आणखी जोमानं काम करण्यासाठी उभारी मिळाली. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या भावनांचा आणि कटू आठवणींचा वेआउट वेगवेगळा असतो. काही जण लेखनातून किंवा शब्दांतून, तर काही जण आपल्या विविध छंदांमधून किंवा आवडीनिवडीतून तो व्यक्त करत असतात. पण काही वेळा आपल्याला आपण करत असलेल्या कामातूनच नकळतपणे आपल्या नकोशा आठवणींचा वेआउट सापडतो. आजपर्यंतच्या जीवन प्रवासातही अगदी असंच घडलं. मात्र आपल्या दैनंदिन जीवनात आपला मानसिक थकवा दूर करण्यासाठी आणि आपली सुखदुःखे वाटून घेण्यासाठी एका कंपॅनियनची आवश्यकता असते. मात्र आपल्याला मिळणारा कंपॅनियन आपल्याला ॲक्सेप्ट करू शकेल का, हा प्रश्न कायम डोक्यात फिरत राहतो. अशीच मानसिक अवस्था त्यांचीही झाली असताना एवढ्या 43 वर्षांच्या आयुष्यात सौरभ हेच माझं विश्व होतं. परंतु आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कोणा ना कोणाची तरी साथ आवश्यक असते. या विचारांच्या काळातच एकदा आईला काही कारणांमुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. त्यावेळी मी आईच्या सोबतीला जात असे, पण तिथेही ती काळजीपोटी माझ्या लग्नाचा विषय काढत असे. आता किती दिवस एकटी राहणार, तू खरंच विचार कर आणि परत लग्न कर, असं ती म्हणत असे. असंच एकदा एका कार्यक्रमात मैत्रिणींनी हा विषय काढला आणि मी सहज म्हटलं, तुम्ही म्हणत आहात तर मी करीन लग्न. तिनेही तिच्या खूप वर्षांच्या ओळखीतून एका व्यक्तीसाठी माझं नाव सुचवलं. लागोपाठ औपचारिक भेटीही झाल्या आणि प्राथमिक माहिती बघून आम्ही लगेचच एकमेकांना संमती दिली. दोघांनाही सोबतीची गरज होती. आमची मतंही जुळली आणि फेब्रुवारी 2011ला आम्ही विवाहबद्ध झालो. त्यांच्या दोन्ही मुली जावई अतिशय समंजस होते. ज्याप्रमाणे मी त्यांना मुली मानलं, त्याचप्रमाणे त्यांनीही मला आई म्हणून आनंदानं स्वीकारलं. 2 मुली, जावई, नातवंड आणि समंजस जोडीदार मिळाल्यानं मी अगदी आनंदी झाले. याबरोबरच या कुटुंबातील इतर सदस्यांनीही मला आपलंसं केलं. त्यामुळे माझ्या माहेरची मंडळी देखील समाधानात होती. इकडे सगळे सण उत्सव हर्षोल्लासात साजरे होत होते. दोघांच्याही आयुष्यात निर्माण झालेली पोकळी एकमेकांच्या साथीनं भरून निघत होती आणि काळाच्या साक्षीनं रेखाटायला घेतलेले चित्र काळानंच रंग भरून पूर्ण केलं. ज्याप्रमाणे
एखादा फिनिक्स राखेतून पुन्हा जन्माला येऊन आपलं विश्व पुन्हा निर्माण करतो, त्याप्रमाणे ह्या संकटांना न घाबरता आणि कठीण परिस्थितीतूनही बाहेर पडून पुन्हा नव्याने आपले अस्तित्व निर्माण करणारा हा फिनिक्स होतानाचा प्रवास. अशा असामान्य व्यक्तींचा प्रवास आपल्या प्रयत्नांना एक नवी उमेद देऊन जगण्याची दिशा दाखवतो. कठीण परिस्थितीतही संघर्षाने सामोरे जायला शिकवतो. संकुचित विचारांच्या वृत्तीला छेद देऊन जगण्याची एक नवी व्याख्या समजावून सांगतो. या काळात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या आयुष्याची पुढची वाट निश्चित करत असतो. या वाटेवर आपल्याला कंपॅनियनकडून मिळणारा ॲक्सेप्टन्स आणि ॲप्रिसिएशन आपल्याला नवी उभारी देत असतं. याच आधारे आयुष्यातील प्रत्येक कठीण परिस्थितीत संयमाने सामोरं गेल्यामुळे काळानं जे माझ्याकडून हिरावून घेतलं ते काळानंच मला पुन्हा मनाप्रमाणे मिळवून दिलं. परंतु निसर्ग नियमाप्रमाणे प्रत्येक जीवाला मृत्यू हा अटळ असतो, याला कोणीही अपवाद नाही. आणि अगदी असंच यांच्या बाबतीतही झालं. तरीही आत्ताच्या माझ्या एकटेपणाला साथ देण्यासाठी माझ्या 2 मुली, जावई, नातवंड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यांच्या आठवणी आणि त्यांनी दिलेल्या विचारांचा, प्रेमाचा ठेवा माझ्यासोबत कायम आहे. ह्यांच्याबरोबरच्या काहीच वर्षांच्या सहवासामुळे माझ्यातली जिद्द आणि स्वतःवरचा विश्वास अधिक दुणावला. आजवरच्या त्यांच्या सगळ्या आठवणी आणि त्यांनी भरभरून दिलेलं प्रेम यामुळे मी आता अगदी आनंदी आणि अगदी समाधानी आयुष्य जगत आहे. आणि असा माझा इथवर साकार झालेला जीवन प्रवास. आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्याचं चित्र पूर्णत्वास नेणारे चित्रकार असतो. हे चित्र काढताना आपले आचार विचार, भावभावना, मिळालेल्या अनेक वाटसरूंची साथ आणि काळाच्या साक्षीने रेखाटलेल्या अनुभवांच्या रेषा यातून आपल्या आयुष्याच्या चित्राचं लेआउट ठरायला लागतं. आता गरज असते फक्त त्या चित्रात अपेक्षित योग्य ते रंग भरायचे. त्या चित्रातील रंग म्हणजे आपले विचार आणि आपल्या कृतीतून व्यक्त होणारा हेतू. आणि याच मनोरंगांनी तयार झालेलं चित्र म्हणजे जणू तुमच्या आमच्या आयुष्याचं प्रतिबिंबच. चित्रकाराच्या मनातील ह्या आणि अशा विविध रंगांच्या छटा अचूकपणे टिपून त्यात तटस्थपणे समजून घेतल्या तर या आयुष्यरूपी चित्राचा अर्थ आपल्याला उमगला हे निश्चित. आपल्या आसपास असे अनेक प्रवास आकार घेत असतात. अशी अनेक चित्रे आयुष्य साकार होत असतात. फक्त गरज असते ती आपल्या संकुचित विश्वातून बाहेर डोकावून ते बघण्याची. गरज असते ती आपल्या मनावरील पूर्वग्रहदूषित विचारांचे पडदे बाजूला सारून ते जाणून घेण्याची. गरज असते ती एका नव्या दृष्टिकोनातून ह्या चित्रातील रंग समजून घेण्याची. अशाच या कथेतील आयुष्यरूपी चित्रातले मनोरंग आपल्यासमोर उलगडून दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न.